Hello students, I am Omkar Mugdum, Physics Department, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. This is our 6th lecture for BSc second year, semester 4, paper number 7. Paper number 7 is Thermal Physics and Statistical Mechanics second, in which we have already started unit second, chapter number 1st, Classical Statistics. In this chapter we have studied various points. In last lecture we studied the Maxwell-Boltzmann distribution law and the evaluation of constant alpha and beta. In this lecture we will continue our next point, that is distribution of molecular speed. Distribution of molecular speed. Maxwell-Boltzmann distribution of molecular momenta is Np dp is equal to 4 pi n 1 upon 2 pi m kt raised to 3 by 2 e raised to minus p square 2 m kt p square dp. हे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं इक्वेशन आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं ते. ठीक आहे, हेच इक्वेशन आहे बघा 1.25 वालं एन पी डी पीचं, तेच इक्वेशन तिथं वापरलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपण काय करायचं इथं सॉल्व. तर नेक्स्ट आपण बघा व्ही काय कन्सिडर केलं, मॉलिक्युलर स्पीड. जर पी त्यावर आपण काय लिहू शकतो, पी इज इक्वल टू एम व्ही म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. त्यामुळे ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी पी इज इक्वल टू एम डी व्ही मला मिळणार आहे. एम कॉन्स्टंट आहे, व्हीचं डेरिव्हेटिव्ह होतं इथं. ठीक आहे, अँड द मॅक्सवेल-बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ ऑफ स्पीड इज गिवन बाय. आता ही जी पी इज इक्वल टू एम व्ही आणि डी पी इज इक्वल टू एम डी व्ही हे व्हॅल्यू आपण काय करणार आहे, ह्या एन पी डी पीच्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपलं इक्वेशन काय मिळणार, एन व्ही डी व्ही इज इक्वल टू 4 पाय एन 1 अपॉन 2 पाय एम के टी रेस टू 3 बाय 2. त्यानंतर ई रेस टू, आता बघा इथं मायनस पी स्क्वेअर होतं, त्याबद्दली एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर टाकलं म्हणजे व्ही इज इक्वल टू एम व्ही आहे, त्यामुळे पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर होणार त्यामुळं. ठीक आहे, नेक्स्ट डिवायडेड बाय 2 एम के टी आहे तसं परत इथे पी स्क्वेअर आहे, त्या ठिकाणी एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर पुट केलं. आणि त्यानंतर डी पीची व्हॅल्यू आपण एम डी व्ही फाइंड आउट केलं, ती एम डी व्ही पुट केली, आपल्याला हे इक्वेशन मिळतं एम व्ही डी व्ही इज इक्वल टू 4 पाय एन 1 अपॉन 2 पाय एम के टी रेस टू 3 बाय 2 ई रेस टू मायनस एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2 एम के टी एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर एम डी व्ही. आता बघा यामध्ये हे नेक्स्ट इक्वेशन कसं येतं, तर सिम्पली बघा पहिल्यांदा तर इथला एम स्क्वेअर आणि हा एम कॅन्सल आउट केला. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं हा एम स्क्वेअर हा एम इंटू एम स्क्वेअर दॅट इज एम क्यूब होणार, डिवाइडला हा एम रेस टू 3 बाय 2 आहे, त्यामुळे एम रेस टू 3 बाय 2 ह्याच्या डिवाइडला आलं. हे आपण कसं सॉल्व करू शकतो आहे, तर सिम्पली एम रेस टू 3 मायनस 3 बाय 2 बेस समान आहे, डिव्हिजन आहे, त्यामुळं पॉवरची इथं सबस्ट्रक्शन होणार आहे, त्यामुळे एम रेस टू 3 बाय 2 असा आन्सर येणार आहे असं. ठीक आहे, तेच इथं एम रेस टू 3 बाय 2 न्युमरेटरमध्ये आहे बघा. ठीक आहे, बाकीच्या टर्म फक्त हे एम कॅन्सल करून बाकीच्या टर्म आहे तशा लिहिलं, 4 एन आहे तसंच आहे. त्यानंतर एम रेस टू 3 बाय 2 2 पाय के टी आत्ता आपण कसं आलं ते भेटलं इज इक्वल टू ई रेस टू एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 के टी व्ही स्क्वेअर डी व्ही. हे आहे तसं इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन आपल्याला काय देतं आहे, तर नंबर ऑफ मॉलिक्यूल विथ स्पीड बिटवीन व्ही अँड व्ही प्लस डी व्ही इन असेंब्ली ऑफ आयडियल गॅस कंटेनिंग एन मॉलिक्युल्स ॲट टेम्परेचर TDG सेल्सिअस. आपण एक असेंब्ली किंवा सिस्टीम ऑफ आयडेंटिकल गॅस ज्याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील गॅसचे ॲट टी डिग्री केल्विन टेम्परेचरला, त्या केसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या ज्यांची स्पीड काय असणार आहे व्ही ते व्ही प्लस डी व्ही यांच्या दरम्यान असेल, त्या नंबर किंवा ती नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या देण्याचं काम हे इक्वेशन करणार आहे एन व्ही डी व्ही हे इक्वेशन. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय, द डिस्ट्रीब्युशन कर्व ऑफ फॉर मॉलिक्युलर स्पीड इज शोन इन द फिगर. या फिगरमध्ये डिस्ट्रीब्युशन कर्व दाखवला आहे मॉलिक्युलर स्पीडचा, म्हणजे व्ही वर्सेस एन व्ही. म्हणजे एन व्ही म्हणजे इथं नंबर ऑफ मॉलिक्युल असणार आहेत आणि व्ही म्हणजे त्याची व्हेलॉसिटी राहणार आहे. ठीक आहे, किंवा स्पीड राहणार आहे. ठीक आहे, या ग्राफमध्ये तुम्हाला 3 लाईन दिसतील, व्ही एम पी, व्ही आणि व्ही आर एम. व्ही एम पी म्हणजे मोस्ट प्रोबेबल स्पीड, व्ही म्हणजे ॲव्हरेज स्पीड आहे आणि व्ही आर एम एस म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल हॅव्हिंग स्पीड बिटवीन व्ही अँड व्ही प्लस डी व्ही इज गिवन बाय. आता हे कसं करता येते, तर सिम्पली हे जे वरचं इक्वेशन आहे 1.27 वालं, त्या ठिकाणी एल एच एसला म्हणजे एन व्ही डी व्हीला कॅपिटल एननं डिवाईड केलं, तसंच आर एच एसला पण डिवाईड करावं लागणार आहे. त्यामुळे हा एन फक्त कॅन्सल होते, बाकीचं उरलेलं इक्वेशन आहे तसं लिहिलेलं आहे.
बघू शकतो आपण इथं एन व्ही डी व्ही अपॉन कॅपिटल एन इज इक्वल टू 4 पाय इन ब्रॅकेट एम अपॉन 2 पाय के टी रेस टू 3/2 ई रेस टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 के टी व्ही स्क्वेअर डी व्ही. फक्त एन 4 पाय एन मधला एन कॅन्सल झाला त्यामुळे 4 पाय फक्त उरलं इथं. नेक्स्ट बघा दिस डिस्ट्रीब्युशन this is the probability that the molecule will possesses the speed between v and v plus dv. आता ही जे काही इक्वेशन मिळाले ते आपण कशाचं घेऊ शकतो तर प्रोबॅबिलिटीचं. त्यामुळे मी काय करणार हे जे एन व्ही डी व्ही जी बाय एन आहे ना त्याबद्दल मी डब्ल्यू व्ही पुट करणार. डब्ल्यू व्ही का कारण तो टोटल प्रोबॅबिलिटीचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. बाकी जी आर एच एस आहे ती आहे तशी लिहिल्या फक्त एल एच एसला एन व्ही डी व्ही अपॉन कॅपिटल एनच्या बदली डब्ल्यू व्ही पुट केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ही मला प्रोबॅबिलिटी मिळाली ह्याला 1.28 नाव दिले. हे इक्वेशन आपण पुढे वापरणार आहे. ठीक आहे. ही इक्वेशन काय देते आपल्याला तर प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन मॉलिक्युलर स्पीड म्हणजे मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्युलर स्पीडची प्रोबॅबिलिटी फंक्शन आपल्याला हे इक्वेशन देतं आहे. या इक्वेशनचा यूज करून आपण 3 मॉलिक्युलर स्पीड फाइंड आउट करू शकतो. कुठल्या मोस्ट प्रोबॅबल स्पीड म्हणजे व्ही एम पी, ॲव्हरेज स्पीड म्हणजेच व्ही बार किंवा वर व्ही बार दिलं राहते. तिथं रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे व्ही आर एम एस. या 3 व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. 1 बाय 1 आपण इथं फाइंड आउट करतो. बघा पहिले काय मोस्ट प्रोबॅबल स्पीड व्ही एम पी. ही काय असते व्ही एम पी किंवा मोस्ट प्रोबॅबल स्पीड काय असते द स्पीड पजेसेस बाय मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्यूल इज कॉल्ड मोस्ट प्रोबॅबल स्पीड. म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्यूलची जी काही स्पीड असणार आहे त्याला आपण मोस्ट प्रोबॅबल स्पीड म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फॉर दिस स्पीड द प्रोबॅबिलिटी डब्ल्यू व्ही शुड बी मॅक्सिमम हेन्स फॉर मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन डी बाय डी व्ही इज इक्वल इन ब्रॅकेट डब्ल्यू व्ही इज इक्वल टू 0. ठीक आहे. जेव्हा आपण मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी काढतो तेव्हा त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो आणि इज इक्वल टू 0 दाखवते. कुठल्या पण म्हणजे मॅक्सिमम फाइंड आउट करताना डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचं 0 दाखवलं जाते. या प्रकारे मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. तसं इथं पण केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता ही डब्ल्यू व्हीची व्हॅल्यू जी काय 1.28 मधली आहे ती व्हॅल्यू जस्ट पुट केल्या म्हणजे डी बाय डी व्ही इज इक्वल टू इन ब्रॅकेट 4 पाय एम अपॉन 2 पाय के टी रेस टू 3/2 ई रेस टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 के टी व्ही स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 0. जस्ट व्ही डब्ल्यूची व्हॅल्यू डब्ल्यू व्हीची व्हॅल्यू इथं पुट केल्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू टाकल्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काय असणार आहे इथं वेट 2 मिनिट. ओके. आता बघा हे इक्वेशन आपल्याला मिळाले. ठीक आहे. नेक्स्ट आपण ह्यात काय करणार आहे तर जो काय 4 पाय एम अपॉन 2 पाय के टी रेस टू 3/2 आहे हा कॉन्स्टंट आहे. ती कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार कारण डेरिव्हेटिव्ह डी बाय डी व्ही आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्ही घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह फक्त व्हीच्या टर्मचं होणार आहे. म्हणजे कुठल्या तर ई रेस टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 के टी यामध्ये व्ही स्क्वेअर आहे त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आणि दुसरी टर्म जी व्ही स्क्वेअर आहे ह्या 2 टर्मचं जिथं डेरिव्हेटिव्ह घेतलं जाणार आहे ते पण कसं घेणार आपण ह्या 2 टर्मचं डेरिव्हेटिव्ह तर ही टर्म आपण घेणार यू आणि ही टर्म व्ही घेणार आणि तर यू व्ही रूल किंवा डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल वापरणार म्हणजे यू कॉन्स्टंट व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही कॉन्स्टंट यूचं डेरिव्हेटिव्ह. तसंच केलं आहे बघा इथं सिम्पली बघा आपण बघा इथं पहिल्यांदा ह्या व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेतले 2v ही टर्म कॉन्स्टंट ठेवली आहे तशी आहे तर लिहिली प्लस हे आता व्ही स्क्वेअर कॉन्स्टंट ठेवलं आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला ई रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येते. फक्त एक्सच्या ठिकाणी जे काय टर्म असते त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. एक्सच्या ठिकाणी मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 के टी आहे यातले व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2v येणार आणि मायनस एम अपॉन 2 के टी ही कॉन्स्टंट टर्म आहे तशी मल्टिप्लायला ते राहणार इज इक्वल टू 0. म्हणजे हे प्रोडक्ट रूलनं आपण असं सॉल्व करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा 8 पाय एम अपॉन 2 पाय के टी रेस टू 3/2 हे कसं आलं 8 पाय कसं झालं तर हा 2 इथला आणि हा 2 इथला हा कॉमन काढला आहे म्हणजे कॉमन काढल्यानंतर 2 बाहेर येणार आणि 4 पाय इंटू 2 दॅट इज 8 पाय होतं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन बघा ही टर्म आहे तशी लिहिली आहे इथं. नेक्स्ट ह्या टर्ममधून आणखीन काय कॉमन काढलं आहे तर व्ही ई रेस टू एम व्ही स्क्वेअर 2 के टी आणि इथलं ई रेस टू मायनस एम व्ही स्क्वेअर 2 के टी आणि हाय व्ही हे कॉमन काढलं आहे ह्या दोन्ही टर्ममधून. इथं उरलं 1 आणि इथं उरलं काय हे व्ही स्क्वेअर उरलं आणि इथलं यम व्ही स्क्वेअर आणि ही यम अपॉन 2 के टी तेच इथं उरलेले आहे तशा टर्म लिहिलेत कॉमन काढले त्यामुळे. ठीक आहे. आता आर एच एस हे जी 0 आहे त्यामुळे ही इक्वेशन कसं लिहू शकते तर सिम्पली ही
ही कॉमन काढलेली टर्म आहे ती मी 0 घेऊ शकते, कारण ही समजा टर्म इकडे नेली डिवाईडला झाली तर साहजिक काय आन्सर 0च येणार आहे. 0 अपॉन एनिथिंग 0च राहणार आहे. त्यामुळे मी काय केलं, फक्त एवढं इक्वेशन 0 म्हणून घेतलं. ही इक्वेशन पूर्ण हे एका टर्म आहे ते कॅन्सल आउट करून टाकलं. त्यामुळे 1 मायनस व्ही स्क्वेअर एम अपॉन 2kt इज इक्वल टू 0 मला इक्वेशन मिळालं. आता समजा मी काय केलं, ही टर्म RHS आणली. 1 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन एम अपॉन 2kt. तर मी व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू कशी लिहू शकते त्या केसमध्ये, त्याला एम मल्टिप्लायला ते डिवाईडला जाणार आणि 2kt डिवाईडला ते मल्टिप्लायला जाणार. मी व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू 2kt अपॉन एम अशी मला मिळणार आहे इथं. ठीक आहे. आता ह्याच्यावर मी मोस्ट प्रोबेबल स्पीड कशी फाइंड करणार, सिम्पली ह्या व्ही स्क्वेअरचं रूट घेणार. म्हणजे VMP म्हणजे मोस्ट प्रोबेबल स्पीड मला मिळणार काय, रूटमध्ये 2kt अपॉन एम. हे झालं. नेक्स्ट आता दुसरी कुठली फाइंड आउट करणार आपण, तर ॲव्हरेज स्पीड व्ही बार. ॲव्हरेज स्पीड ऑफ अ गॅस मॉलिक्यूल डिफाईन ॲज व्ही बार इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत आणि इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी व्ही म्हणजे त्या प्रत्येक मॉलिक्यूलची स्पीड आहे ती, आणि NV म्हणजे VNV हे काय असणार आहे, तर प्रत्येक मॉलिक्यूलची स्पीड असणार आहे. त्याची आपण ॲडिशन केली, टोटल काहीतरी इंटिग्रेशनमध्ये केलं आणि डिवाइड बाय n केलं तर ॲव्हरेज मिळतं. त्यामुळे हे अशा प्रकारे लिहिले. यामध्ये आता बघा परत NV/dV अपॉन NWV पुट केलं आहे. का पुट केलं, का आपण ऑलरेडी तसं यूज केलं आहे. बघा दाखवतो मी 2 मिनटं. ऑलरेडी आपण तसं केलेलं आहे एकदा. या ठिकाणी बघा इथं बघा NV/dV हे होतं, NV/dV हे इक्वेशन. याबदली आपण काय केलं, ह्याला प्रोबॅबिलिटी नाव दिलं आणि त्याबदली जस्ट WV पुट केलं. तसंच इथं पण सेम केलेलं आहे, WV पुट केलेलं आहे. त्यामुळे हे इक्वेशन आलं. नेक्स्ट आता बघा ह्यामध्ये काय करणार, WV पुट केलं. WVची व्हॅल्यू 1.28मधून मिळाल्या. कुठली व्हॅल्यू, तर ही बघा 1.28मधून आपल्याला मिळाली व्हॅल्यू Wची. ह्याच्यावरनंच आपण तिन्ही स्पीड फाइंड आउट काढले. पहिल्यांदा आपण मोस्ट प्रोबेबल काढली, आता ॲव्हरेज काढवले. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट करणार. त्यामुळं व्ही बार इज इक्वल टू 4πm अपॉन 2πkt e⁻³ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी v³ e⁻mv² अपॉन 2kt dv हे मिळालं. ही कॉन्स्टंट जी टर्म आहे ती डेरिव्हेटिव्हच्या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिल्या आणि इंटिग्रेशनमध्ये फक्त v³ e⁻mv² अपॉन 2kt dv आहे. ठीक आहे. हे सोडण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार हा वाला. आता ही बघा ही साईड आणि ही साईड सेम दिसते. x³ इथं v³ आहे, इथं e⁻ax आहे, इथं a पाहिजे ax², इथं mv² अपॉन ax आहे. हे जर कम्पेअर केलं तर aची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, m अपॉन 2kt मिळणार. ती व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची, आपल्याला सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे. त्यामुळं आन्सर कसं होणार आहे बघा, ह्या टर्मचं सेपरेट आपण सॉल्व करणार आहे. काय येणार आहे आन्सर, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी v³ e⁻v² अपॉन 2kt dv इज इक्वल टू 1/2. त्यानंतर a² फक्त पुट करायचं ते 1 अपॉन a². मग आता डिवाईडला a², त्यामुळं टर्म उलटी होणार. त्यामुळं 2kt अपॉन m² असं होणार आहे इक्वेशन. ठीक आहे. आता हे इक्वेशनमध्ये ही जी काही व्हॅल्यू मिळाली ती आहे तशी परत व्ही बारच्या इक्वेशनमध्ये टाकणार. मग आपल्याला व्ही बार काय म्हणणार, 4πm 2πkt e⁻³ आणि जे काय आन्सर आले म्हणजे 1/2 2kt अपॉन m². ती व्हॅल्यू पुट केली, आपल्याला व्ही बारची व्हॅल्यू मिळाली. आता हे जर मी सॉल्व केलं तर मला काय कसं मिळतं बघा इक्वेशन. ठीक आहे. हे इक्वेशन बघा ना आपण हे बघणार आहे डायरेक्ट कसं येते ते बघा. पहिल्यांदा इथं एक एक टर्म आपण कॅन्सल आउट करून बघा कसं येते ते. ठीक आहे. ओके. आता बघा पहिल्यांदा काय केलं, समजा मी पहिल्यांदा ह्या दोन ह्याच्याबद्दल बोलतो. बघा इथं पण काय 2ktचा स्क्वेअर आहे आणि खाली डिवाईडला पण 2π इथं मी कन्सिडर करत नाही, फक्त 2kt घेतो. 2ktचा 3/2 आहे. इथं बघा बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, त्यामुळं काय होणार, जे काय पॉवर आहे त्याची फक्त सबस्ट्रॅक्शन होणार. म्हणजे 2kt रेज टू 2 मायनस 3/2. ह्याचा आन्सर काय येणार, तर 2kt रेज टू फक्त काय नाही इथं आन्सर 1/2 येणार. 2 मायनस म्हणजे 1/2 हे जर केलं तर आपल्याला 1/2 आन्सर मिळते. त्यामुळं आन्सर काय ना 2kt रेज टू 1/2 म्हणजे रूट 2kt. बघा इथं आपल्या आन्सरमध्ये रूट kt आले का नाही. बघा इथं न्यूमरेटरमध्ये आपल्याला व्हॅल्यू दिसत्या रूट kt.
इथं वाले आलं म्हणजे ते इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं त्याबद्दल. आता ह्या यमबद्दल बोले, हे यम कसं आलं तर इथं बघा m⁻³ आहे आणि इथं यम म्हणजे डिवाइडला हे कसं आहे बघा m⁻³ आणि डिवाइडला m² आहे. ठीक आहे. हे पण तसंच होणार आहे m⁻³ - 2 दॅट इज ह्याचा आन्सर येणार आहे m⁻² काय येणार आहे -1/2 येणार आहे. म्हणजेच मी हे 1/√m लिहू शकतो आहे, -1/2 आहे, त्यामुळे हे इथं आलं यम. जे √m डिवाइडला कसं आलं तर ह्या प्रकारे आले. सॉल्व करून पण बघू शकतो. ठीक आहे. आणखीन यात काय बघता येईल आपल्याला ते तर √π कसं आलं बघूया आपण. 2 मिनटं. √π कसं आलं तर म्हणजे हे √π कसं आलं ते बघूया आपण. हां इथं बघा π⁻³ आहे आणि इथं नुसतं पाय आहे. हां म्हणजे π1 आणि डिवाइडला π⁻³ आहे. हे पण तसंच होणार आहे π⁻1 - 3/2 दॅट इज π⁻1/2. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो 1/√π लिहू शकतो मी, -1/2 आहे त्यामुळे, म्हणून हे 1/√π इथं आलेलं आहे. म्हणजे तिन्ही टर्म भेटले. आता हे फक्त 2 कुठून आलं ते आपण बघूया. कसं आलं सांगतो. इथं बघा सिम्पल आहे. 2 कसं आलं ते इथं 2 आणि इथं 2. 2ला 2 केलं आणि इथं 2 आलं जस्ट. ओके. म्हणजे हे 2 आलं, √π भेटलं, पण हे कसं आलं भेटलं, हे कसं आलं सगळ्या टाईम कशाला पण भेटलं. हे मल्टिप्लाय करून भेटला तर हेच आन्सर येणार आहे शेवटी, पण हे काढणं सोपं आहे त्यामुळे ते काढलं. ओके. आपल्याला त्याच्याशीच म्हणजे पुढं वापरायचं आहे, तेच इक्वेशन वापरायचं आहे. त्यामुळे v⁻= 2/√π. आता इथं जे √2kT/m ही जी व्हॅल्यू मिळाली ती VMPची व्हॅल्यू आहे. हा म्हणजे लास्ट इक्वेशन म्हणजे जे मोस्ट प्रोबेबल स्पीड आपण फाइंड आउट केली ती व्हॅल्यू आहे ती. त्यामुळे मी काय करतो त्याबद्दली VMP पुट करतो. 2/√π म्हणजे 2/√, म्हणजे 3.14 येणार. आन्सर घेतलं ह्याचं तर 1.128 असं येईल आणि VMP आहे तसं मल्टिप्लिकेशनला. म्हणजे VMPच्या फॉर्ममध्ये लिहिलं कारण कम्पेअर करता ते नंतर व्हॅल्यू. ठीक आहे. नेक्स्ट असणार √mean² स्पीड म्हणजेच VRMS द मीन स्पीड. आता यासाठी आपण पहिल्यांदा mean² स्पीड म्हणजे v⁻चा स्क्वेअर. v⁻ म्हणजे मीन, त्याचा स्क्वेअर घेतला आहे म्हणून mean² स्पीड म्हटलं आहे त्याला. याची व्हॅल्यू 1/m. जसं मग अशी v⁻ घेतला तसं सेम हे पण घेतले 1/m इंटरेक्शन 0 to ∞. फक्त इथं स्क्वेअर आहे, mean² आहे स्पीडचा, त्यामुळे इथं फक्त काय केली v² NV/dv. आता इथं पण सेम होणार आहे NV/dv म्हणजे हे जे काय NV/dv आहे ना, NV/dv त्याबद्दल आपण WV पुट करणार. v² आहे तसं मल्टिप्लिकेशनला. परत ह्या WVची व्हॅल्यू 1.28 जसे क्वेश्चन भेटले त्यामधली व्हॅल्यू इथं आहे तशी पुट करणार. बघा इथून इथं पण ती व्हॅल्यू आहे तशी आहे. ठीक आहे. ह्यात आता बघा इंटिग्रेशन घ्यायचं आहे मला. पहिल्यांदा तर मी जे काय कॉन्स्टंट टर्म आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. म्हणल्यावर कॉन्स्टंट काय काय ही टर्म अख्खी कॉन्स्टंट आहे ती बाहेर ठेवतो, कारण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्ही होणार आहे. त्यामुळे व्हीचे जेवढ्या टर्म आहेत ही आणि ही व्हीचे टर्म तेवढेच इंटिग्रेशनमध्ये येणार आणि बाकीचे टर्म इंटिग्रेशन बाहेर. हे v² × v² दॅट इज v⁻⁴ होणार आणि मग ही उरलेली टर्म एवढी आहे तशी इथं लिहिल्या. ठीक आहे. ह्याचं इंटिग्रेशन घ्यायसाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण वापरणार आहे. ठीक आहे. तो बघा फॉर्म्युला इथं काय दिला आहे x⁻⁴ e⁻⁻x. इथं बघा v⁻⁴ e⁻⁻m². जर कम्पेअर करून भेटलं एक्सच्या ठिकाणी फक्त इथं v आहे तर एची व्हॅल्यू आपल्याला m2kT अशी मिळते. ठीक आहे. इथं हा फॉर्म्युला आहे तिथं फक्त ती पुट होणार. हां म्हणजे ते 3/8π आहे तसं ते कॉन्स्टंट आहेत व्हॅल्यू. a⁵ आणि त्याचं a⁵ आणि रेस्टू आणि 1/2 आहे म्हणजेच a⁵5/2 येणार. एची व्हॅल्यू ही पुट करायला लागणार आपल्याला. ठीक आहे. बघूया आपण कसं येतं इक्वेशन. डिवाइडला आहे त्यामुळं म्हणजे उलटी टर्म ती रेसिप्रोकल होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं आहे इथं इट गिव्ज v⁻² ही जी काय व्हॅल्यू इंटिग्रेशनची ती इंटिग्रेशनची व्हॅल्यू म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार आणि आपल्याला इक्वेशन कसं मिळालं बघा v⁻² 4π m2πkT⁻³ कॉन्स्टंट आहे तसं ना बघा इथं 3/8 आहे तसं आहे. π⁻1/2 आहे. a⁵5/2 होतं. आता 8 इथं डिवाइडला आहे त्यामुळं m/2kT व्हॅल्यू तिची, पण रेसिप्रोकल केल्यामुळं 2kT/m होणार r⁵5/2. त्यामुळं आता हे जर सॉल्व केलं तर मला आन्सर हे मिळते. कसं मिळते बघा सांगतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा तरी हे इथं भाग घालवला
2 आलं. त्यानंतर नेक्स्ट आणखीन काय आहे, हे काय आलं आन्सर बघा. इथं एक 2/3/10 आहे, इथं 2/5/2 आणि हे 2 असतं. म्हणजे वर 2/5/2 आहे आणि डिवाईडला बघा हे 2 डिवाईडला आणि हे 2/3/2 आहे. हे 2 आणि 2/3/2 ॲडिशन होते बेसची 2/5/2 होते आणि ते एकमेकांना कॅन्सल होत आहे. त्यामुळे ह्या टर्म 2 आणि हे सगळ्या टर्म कॅन्सल आहे. म्हणजे नंबर फक्त उरतो आहे तो 3 उरतो आहे. हा वाला नंबर फक्त उरतो आहे. तो नंबर इथं 3 आहे तसा लिहिला आहे. ठीक आहे, म्हणजे ते क्लिअर झालं. नेक्स्ट आता बघा इथं आता 2चा प्रश्नच गेला आहे. काय उरलं इथं 2π/kt आणि इथं काय आहे इथं 2kt उरले ना, ते आपण आता कॅन्सल आउट करून बघा. ठीक आहे, कसं कॅन्सल आउट होतं बघा. ठीक आहे, 2 बघा हे कसं होणार 2kt raised to 5/2 अपॉन 2kt raised to 3/2. हे वर जाणार म्हणजे 5/2 2kt raised to 5/3 - 3/2 दॅट इज 1/2 होणार आहे. सॉरी 1 होणार म्हणजे 5 - 3 दॅट इज 2 आणि डिवाइड बाय 2 1 येते आन्सर. म्हणजे kt फक्त उरणार तिथं. ते kt इथं लिहिलं. 2च्या आधीपासूनच आपण सॉल्व केलेलं आहे, त्यामुळे हे 2 घ्यायची गरज नाही, फक्त kt घेतलं चालते. म्हणजे ते 3 कसं आलं का आलं, kt कसं आलं का आलं. आता नेक्स्ट पाय ते कॅन्सल कसं झालं आहे बघा आपण. 2 मिनटं वेट करा. पायच्या टर्म कुठल्या त्या आणि कशा कॅन्सल होते बघा. इथं एक पाय आहे, इथं एक पाय आहे आणि इथं एक पाय आहे. आता हे बघा π/2 इथं एक पाय आहे सिम्पली, त्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशनला π/1/2 आहे हे वालं आणि डिवाइडमध्ये π/3/2 आहे. हे पण बघा π/1 आणि π/1/2 हे एकमेकांना कॅन्सल आउट होते आणि आन्सर शेवटी आपले येते ते π/3/2 होते. मग π/3/2 आणि डिवाइडला पण हे π/3/2 एकमेकांना कॅन्सल करते 1 आन्सर येतं. त्यामुळे इथं कुठेही इक्वेशनमध्ये आपल्या पाय आलेलं नाही. हे जर रिझन हेच आहे की तिथलं सगळ्या टर्म काय झाल्या कॅन्सल झाल्या सिम्पली. नेक्स्ट बघा आता काय करणार आहे इथं आपण. मग हे इक्वेशन मिळालं v² = 3kt. यामध्ये आता सॉल्व कसं करणार आहे आपण, तर इथं सिम्पली बघा देअर फॉर द रूट मीन स्क्वेअर विल बी. कसं होणार आहे इक्वेशन, तर VRMS आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ती काय v² म्हणजे मीन स्क्वेअर स्पीड फाइंड आउट केलं ना. मग त्याचा आता काय करणार मी फक्त रूट घेणार, म्हणजे मला रूट मीन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल एक प्रकारे. ठीक आहे, त्यामुळे इथं मला व्हॅल्यू जी मिळाली ती मी फक्त इथं पुट करतो, म्हणजे रूट अप्लाय करतो. म्हणजे VRMS काय मिळणार मला रूटमध्ये 3kt/m. आता मला इथं VMPच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे मला इक्वेशन म्हणजे काय पाहिजे ही व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे √2kt/m पाहिजे, जेणेकरून मी इथं VMP व्हॅल्यू पुट करीन. पण आता इथं तर 2 तर नाही आहे. मग जर तुम्हाला इथं वर 2 पाहिजे असेल तर मल्टिप्लायला तर डिवाईडला पण 2 करायला लागणार, त्यामुळे हे एक्स्ट्रा 2 आले. त्यामुळे √3/m आणि √2kt/mच्या बदली VMP पुट केलं. जर √3/2 सॉल्व केलं तर 1.22 VMP अशी व्हॅल्यू मिळते. ती व्हॅल्यू मी लिहिली. आणि नेक्स्ट बघा काय केलं. ओके, नेक्स्ट काय असणार आहे, तर मी आता कम्पेअर करून बघतो. म्हणजे VMPची व्हॅल्यू सगळ्यात लहान असणार आहे, रूट म्हणजे 2kt/m येते ती. आणि त्यानंतर V⁻ची व्हॅल्यू 1.1 VMP आल्या आणि त्यानंतर VRMSची व्हॅल्यू 1.2 VMP आल्या. त्यामुळे VRMS सगळ्यात मोठा असणार, V⁻ म्हणजे ॲव्हरेज स्पीड त्यानंतर लहान असणार आणि त्याच्यापेक्षा पण खाली VMP म्हणजे मोस्ट प्रोबेबल स्पीड असणार, लक्षात ठेवा. त्यामुळे हे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट होते. तर नेक्स्ट काय असणार आहे, लास्टचा पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला एंट्रॉपी अँड थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी. यात काय म्हटलं बघा, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स वॉज डेव्हलप्ड टू हॅव अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी प्रोसेसेस. काय ह्याचा अर्थ आहे, तर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस अंडरस्टँड करण्यासाठीच स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स म्हणजे त्या दृष्टीने डेव्हलप झालेलं आहे. थर्मोडायनॅमिक्समध्ये जे काय सगळे फेनॉमेना ते सगळे स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सनं प्रूव्ह करता येतात. ठीक आहे, त्यामुळे आता इथं स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये जेव्हा कधी इक्विलिब्रियम स्टेटला एंट्रॉपी मॅक्सिमम असत्या आणि तसंच थर्मोडायनॅमिक्समध्ये काय होते, इक्विलिब्रियम स्टेटला एंट्रॉपी मॅक्सिमम असत्या
आणि स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये काय होते, इक्विलिब्रियम स्टेटला टोटल प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम असते, त्यामुळे आपण एंट्रॉपी आणि थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी यांच्यातलं काय ते रिलेशन फाइंड आउट करू शकते. हे याच आर्ग्युमेंटवरनं बोल्ट्झमननं कन्क्लूड काय केलं की त्या दोन्हीमध्ये काय ते रिलेशन असणार आहे, एंट्रॉपी आणि टोटल जे काय थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी त्यामध्ये. ठीक आहे, म्हणून त्याने इक्वेशन काय दिले बघा, मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लीड्स टू कंडिशन फॉर मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन ॲज डी लॅन डब्ल्यू इज मायनस अल्फा डी एन मायनस बीटा डी यू इज इक्वल टू 0. आता या केसमध्ये डब्ल्यू काय प्रोबॅबिलिटी ऑफ द स्टेट असणार आहे ऑफ अ सिस्टीम, त्यानंतर एन काय असणार आहे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इन द सिस्टीम, त्यानंतर यू काय असणार आहे टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम, बीटा असणार आहे 1/kT. नाव लेटस कन्सिडर अ अंडरगोईंग आयसोकोरिक and isothermal transformation when amount of heat dq is supplied for it. आता काय होते, जेव्हा dq एवढी हीट आपण एखाद्या सिस्टीमला देतोय तेव्हा ती सिस्टीम आयसोचोरिक किंवा आयसोथर्मल, आयसोचोरिक म्हणजे ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट होते ट्रान्सफॉर्मेशनमध्ये किंवा प्रोसेसमध्ये, आणि आयसोथर्मल म्हणजे ज्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट राहणार आहे तर टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, मग फॉर अंडरगोईंग आयसोचोरिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जेव्हा आयसोकोरिक ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे त्या काय होणार, द चेंज इन द हीट एनर्जी म्हणजेच DQ इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच DU असणार आहे. हे का होतं आहे, कारण सिस्टीम या केसमध्ये एक्सपांडच होत नाही ना व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे, त्यामुळे वर्क त्या केसमध्ये कोणतं होत नाही, त्यामुळे DQ इज इक्वल टू DU हे रिलेशन मला मिळते. त्या आता आणखीन एक काय म्हणले, इफ द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इज केप्ट कॉन्स्टंट, जर टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल एन जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट डेट 0, त्यामुळे DN इज इक्वल टू 0 मिळणार. हां, ही जी काय DQ इज इक्वल टू DU आणि DN इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपण ह्या 1.32 म्हणजे D लॅन डब्ल्यू मायनस अल्फा DN मायनस बीटा DU इज इक्वल टू 0 यामध्ये पुट करणार आहे. म्हणजेच काय होणार, DNची व्हॅल्यू 0 टाकली की मधली टर्म अल्फा DN ही 0 होऊन टाकणार आणि बीटा DUच्या ठिकाणी फक्त DQ येणार, म्हणजे D लॅन डब्ल्यू मायनस बीटा DQ असं रिलेशन मिळणार मला. जर ते मायनस बीटा DQ मी उजव्या बाजूला आणलं तर D लॅन डब्ल्यू इज इक्वल टू बीटा DQ असं मला मिळणार. बीटाची व्हॅल्यू 1/kT असते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे DQ/kT असं माझं इथे क्वेश्चन बनेल. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये बघा DQ इज इक्वल टू TdS, हा थर्मोडायनॅमिक्समधला फॉर्म्युला आहे तो इथे यूज केला आहे. त्यामध्ये DS काय असणार, चेंज इन एंट्रॉपी. कशामुळे चेंज इन एंट्रॉपी होत्या तर DQ म्हणजे जी काही हीट एनर्जी त्यामधल्या चेंजमुळे. ठीक आहे, त्यावरून आपण काय लिहू शकतो, D लॅनियन इज इक्वल टू DQ/kT, तर DQच्या बदली TdS पुट केलं आपण KT आहे तसं, Tला T कॅन्सल DS/K. ठीक आहे, नेक्स्ट बघा मी हे DS एका बाजूला आहे तसं ठेवलं, K डिवाइड होतं ते दुसऱ्या बाजूला नेलं म्हणजे मल्टिप्लायला जाईल ते. ठीक आहे, त्यामुळे DS इज इक्वल टू K D लॅन डब्ल्यू असं मला मिळणार. हे इंटिग्रेशन घेतलं, डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होणार, त्याचं D कॅन्सल होईल आणि S इज इक्वल टू K लॅन डब्ल्यू प्लस C असं इक्वेशन मिळेल. या केसमध्ये जो C आहे तो काय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन राहणार आहे. तो आता फाइंड आउट कसा करायचा त्यासाठी बघा कंडिशन घेतलं, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑल द मॉलिक्युलर स्पिन आर ऑर्डर्ड इन द पर्टिक्युलर डायरेक्शन बिकॉज देअर एक्झिस्ट नो थर्मल एनर्जी टू डिस्टर्ब देअर अलाइनमेंट. जेव्हा कधी आपण ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर कन्सिडर करतो आहे त्यावेळी काय म्हणते आपण, जे काय मॉलिक्युलर स्पिन आहे तो एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑर्डर असते, त्यामध्ये कोणतंही डिस्टर्बन्स काहीतरी नसतो त्यामध्ये. का, कारण तिथं टेम्परेचर 0 असते. टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर काय ते मॉलिक्यूल व्हायब्रेट व्हायला सुरू होतात, त्यांची स्पिनचे डायरेक्शन वगैरे बदलतात. पण आता इथं तसं टेम्परेचर 0 असल्यामुळं इथं काय म्हटलं आहे की कोणताही चेंज होत नाही. त्याचा अर्थ काय, T इज इक्वल टू 0 केल्विन जर असेल तर W म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी 1 राहत्या. जर मी हे S इज इक्वल टू K लॅन डब्ल्यू प्लस 1 यामध्ये पुट केलं तर लॅन 1 होणार, लॅन 1ची व्हॅल्यू 0 असत्या, त्यामुळे S इज इक्वल टू C असं मला इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे, आणखीन द नियरेस्ट हीट थेरम गिव्ज. आता ह्या एक थेरम आहे, त्यानुसार आपल्याला टेम्परेचर जेव्हा 0 ॲब्सोल्यूट 0 असते त्यावेळी किंवा T इज इक्वल टू 0 डिग्री केल्विन असते तेव्हाची S व्हॅल्यू 0 मिळते. ठीक आहे, आता ह्या दोन इक्वेशन जर भेटलं आपण 1.36 आणि 1.37 तर त्या केसमध्ये भेटलं तर काय कळते आपल्याला की LHS सेम आहे, त्यामुळे RHS काय होणार आहे, C इज इक्वल टू 0 मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी काय केलं, C इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू जी काय मिळाली ती आपल्या या फॉर्म्युल्यात 1.35 मध्ये पुट केली, म्हणजे S इज इक्वल टू K लॅन डब्ल्यू मला आन्सर मिळणार आहे.
आणि हेच आपलं फायनल रिलेशन असणार आहे. यात एस काय एंट्रॉपी आहे आणि डब्ल्यू काय टोटल प्रॉपर्टी. म्हणजे थर्मोडायनॅमिकमधली जी टर्म आहे ती एंट्रॉपी आणि स्टॅटिस्टिकलमधली जी टर्म आहे प्रोबॅबिलिटी डब्ल्यू ह्यांच्यातलं रिलेशन आपल्याला इथं मिळालं. आणि खाली फायनल स्टेटमेंट काय असणार आहे ह्याचं, एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम इज डेफिनाइट मल्टिपल ऑफ नॅचरल लॉगॅरिथम ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी ऑफ स्टेट ऑफ द सिस्टीम. इट इज स्टॅटिस्टिकल डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. हा म्हणजे मॅथमॅटिकली लिहिले डेफिनेट मल्टिपल म्हणजे केनं मल्टिप्लाय केलं आहे तिथं, म्हणून नॅचरल लॉग म्हणजे ते लँडसाठी म्हटलं आहे, आणि थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी डब्ल्यू आहे तिथं. हे स्टॅटिस्टिक म्हणजे डेफिनेशन आहे. हा चॅप्टरचा लास्ट पॉईंट होता. इथं चॅप्टर आपला कंप्लीट होतं आहे. थँक्यू.